सांगतो तुम्ही ज्यावेळेस ते डिसिजन येईल ना त्यावेळेस तुमच्या बत्त्या गुल होतील. कारण जर आपण आहे ना आता जर टाकलं नाही कारण आधी पण असे रूल आलेले आहेत बरं का, जे तुम्ही सेलिंग करू शकत होता ना आधी. मला असं वाटतं की 15-20 हजार सेलिंग व्हायची आधी आणि ते 1.5 लाख झालं लॉकडाऊनच्या वेळेस. हा त्यावेळेस लोकांना वाटायचं नाही सेबी असंच सांगा, असंच नाही, ते खरंच करतात ते डायरेक्ट 1.5 लाख. आणि आधी ना स्टॉक मध्ये सेल करता यायचा स्टॉक, म्हणजे वरनं स्टॉक खाली आला की प्रॉब्लेम, ते बी बंद केलं त्यांनी असंच. आणि मग एक काय शहाणे म्हणत होते की तर मित्रांनो खूप दिवसाने आलोय गार्डन मध्ये. ते पोरं बघा पबजी खेळतात गार्डन मध्ये येऊन. एवढा टाइम नाही माझ्याकडे बरं का, तेवढा टाइम जर असता ना माझ्याकडे काय सांग. आता ते नाही आधी पण बघायचे पण आता तसं वाटतं ते सवय मोडली. हे कसलं रिलॅक्स पॉइंट आहे. स्प्लेंडरच घे. आम्ही गाडी घेणार एक काल काढाय पाहता रे ब्लॉग परवा. अरे पण ते शोरूम मध्ये कसं काढणार, मी काय घातलेलं बघितलं नाईट पॅड घालून पण तसं चालतो. तर मित्रांनो भरपूर दिवसातून आलोय इथं गार्डन मध्ये भारी आणि ऊन पण भरपूर पडलंय. हेच वातावरण पाहिजे खरं तर. आम्ही जागा शोधतोय ब्लॉग काढाय. कुठं इकडे जायचं, तिकडे लय गर्दी होती ना. अयो आधी तर कुठे बी बसून काढायचो का रे. हा मित्रांनो आधी तिकडे एक गाडी जिथं बसल तिथं चालू व्हायचो डायरेक्ट. जिथं बसल तिथं चालू व्हायचं. पण आता गणेश सारखी परिस्थिती झाली रे. गणेश जशी लाज वाटायची तसंच वाटायला लागले. असू द्या भाऊ कुठंतरी भेटलच. तर भेटूयात ब्लॉग मध्ये. चला ब्लॉग कंटिन्यू करा. गुड आफ्टरनून मित्रांनो. जय शिवराय. जय शिवराय मित्रांनो. आज कोणता आज साल किती आहे? 2024 साल आहे 1900 सॉरी 2050 चालू आहे मित्रांनो. सॉरी. चला मित्रांनो 4:55 झालेले आहेत आणि ब्लॉग चालू का केलाय? ब्लॉग चालू केलाय आज. काय होतं प्रत्येक महिन्यात एक ब्लॉग येत असतो मित्रांनो. तसा ह्या महिन्यात पण हा ब्लॉग टाकतोय आम्ही. प्रत्येक महिन्यात किती प्रॉफिट लॉस झाला हे दाखवतो, कारण स्विंग ट्रेडिंग करतो ना आता. आणि जसं तुम्हाला सांगितलं बजेट होईपर्यंत सेलिंग करणार नाही आम्ही. 23 तारखेला बजेट. 23 जुलैला. येस 23 जुलैला बजेट आहे. आणि तुम्हाला दाखवतो आता ह्या महिन्याचं रिअलाइज PNL नेट रिअलाइज PNL या ठिकाणी बघू शकता. 23,000 आणि त्यातले मग आपल्याला 2,000 रुपये 2,000 नाही 1,500 चार्जेस आहेत. समथिंग 21,859 रुपये प्रॉफिट आहे. ठीक आहे. पण विषय असं झालेला मित्रांनो, बजेट नंतर आहे ना जास्त प्रॉफिट बुकिंग झाले नाही, नाहीतर एक 30-35 हजारापर्यंत तरी गेलं असतं सरासरी. कॅपिटल पण कमी आहे. हा कॅपिटल कमी आहे रे मित्रांनो. 3 लाखावरती एवढं मला वाटतं किती पर्सेंट झाले? 8%, 7-8%. ठीक आहे. आणि बाकीचा विषय असा असतो की पूर्ण कॅपिटल वापरू शकत नाही. तर 3 लाखावरचे 1-1.5 लाख रुपये ते ॲव्हरेजिंगसाठी ठेवायला लागतं. त्यामुळे ते कॅपिटल काउंट नाही करत. सगळे एकदम ना मार्केट पडलं की परत कधी वाटलं की बाईंग करायची मध्येच, मग तिथं बाईंग करायला पण ते पैसे ठेवावे लागतात. जाऊ द्या. आणि महत्त्वाचा मुद्दा मेन आहे ब्लॉग चालू करा ते म्हणजे एक सेबीचा नियम आलाय मित्रांनो. सेबी रील मध्ये सांगितलंय ना. रील मध्ये पण सांगितलंय. बेकार रीलला व्ह्यू गेलेत डायरेक्ट 1 तासात 26,000 डायरेक्ट. कारण लोकांना रिलेट झालं. लोकांना पण म्हणजे वाटते की जर एखादा व्यक्ती नॉर्मल जो आता 7-8 हजाराला एक लॉट येतो ना निफ्टीचा, बरोबर, तर आता त्याला डायरेक्ट 50-60 हजार जर भरायला लागले तर मग त्यांनी काय करावं? काय वाटतं? सेलिंगला ठीक होतं रे. हा मग ते काय सेलिंगला तर घेणं गरजेचंच होतं ना. सेलिंगला घेणं गरजेचं आहे. कारण नाही तर 100-1000ला गेलं भरू दे. नको बाईंग नको रिटर्न. बोरोदावाले म्हणते तेच ते असला विषय आहे. पण काय शहाणे पोरं अशा म्हणत होते की काय सांगताय, काय पण व्हिडिओ टाकलाय व्ह्यूजसाठी. तर मी तुम्हाला एकदाच सांगतो, तुम्ही ज्यावेळेस ते डिसिजन येईल ना त्यावेळेस तुमच्या बत्त्या गुल होतील. कारण जर आपण आहे ना आता जर टाकलं नाही कारण आधी पण असे रूल आलेले आहेत बरं का, जे तुम्ही सेलिंग करू शकत होता ना आधी. मला असं वाटतं की 15-20 हजार सेलिंग व्हायची आधी आणि ते 1.5 लाख झालं लॉकडाऊनच्या वेळेस. हा त्यावेळेस लोकांना वाटायचं नाही सेबी असंच सांगा, असंच नाही, ते खरंच करतात ते डायरेक्ट 1.5 लाख. आणि आधी ना स्टॉक मध्ये सेल करता यायचा स्टॉक, म्हणजे वरनं स्टॉक खाली आला की प्रॉब्लेम, ते बी बंद केलं त्यांनी असंच. आणि मग एक काय शहाणे म्हणत होते की डीके पण ते नाही करणार. मग काय शहाणे म्हणत होते काय नाही हे फक्त म्हणजे काढलंय, अजून अंमलबजावणी नाही झाली. तर मी त्या शहाण्यांना एवढंच सांगतो की झाल्यावर आहे ना तुम्ही येडे व्हाल डायरेक्ट. मग नंतर तुम्ही इकडे तिकडे पळापळ होईल नंतर. म्हणजे आपल्याला काय फरक पडत नाही, कारण आम्ही ऑप्शन सेलिंग करतो. बाईंग आम्ही ना म्हणजे चान्स जर वाटत असेल आम्हाला ते पण पोझिशनल इव्हेंटला. आणि समजा आता निफ्टी जर पडलेलं आहे तर वर तर जाणार आहे, मग आम्ही बाईंग करतो. आणि काय फरक नाही पडत कॅपिटलचा. 60,000 करू द्या नाही तर
6 लाखाला जरी केला ना एक लॉट तरी पण बाय करू शकतो. पण जे पोर आहेत ज्यांचं कॅपिटल कमी आहे तर त्यांचा विषय फक्त खोल आहे. आणि अजून एक नियम आहे, नवीन आहेत त्यांना जायला उतरणार आहेत. एक नियम काय माहितीये का की आठवड्यात एकच एक्सपायरी. आता कसं 5 एक्सपायरी आहेत ना रोज, की सोमवार मंगळवार बुधवार, तर त्यांचं असं म्हणणं आहे की आठवड्यात इंडेक्सची एकच करायची. मग त्यांना आता काय करायला लागेल माहितीये का, बाकीच्या इंडेक्सची बंद करायला लागेल डायरेक्ट. कधी होणार म्हणजे 1 महिन्याला म्हणजे प्रीमियम 1 महिन्याची येणार का डायरेक्ट? हा असं म्हणतात ते. असंच होणार ना, असंच करावं लागेल. जर पहिल्या वीक मध्ये बँक निफ्टी मग त्याचा नंबर डायरेक्ट पुढच्या महिन्यात पुढच्या असं होऊ शकतं. ते त्यामुळेच ते लॉट साईज वाढवले. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की मला असं वाटतं ते 0 to hero वाले सगळे जे कसं पण करा, सेलरला काय विषय होत नाही. तर सेलरला एक विषय होणार काय, 5 एक्सपायरी मिळायचे ना शून्य करायला, आता डायरेक्ट एकच एक्सपायरी शून्य करायचं. त्यामुळं वाट लागू शकते सेलिंग वाल्याची. लय ऊन आहे मित्रांनो. आणि आम्हाला आमची इथे आता पुण्यात तर सुट्टी दिली ती मुसळधार पावसाची. मुसळधार पावसावर सुट्टी दिली. हवामान खतरनाक मध्ये प्रेडिक्शन केलंय. ते एक व्हिडिओ बघितलेला मी, हवामान खाते प्रेडिक्शन चुकू शकतं म्हणलं. मार्केट मध्ये काय नॉर्मल चीज आहे. तेच एक व्हिडिओ बघितला, ते हवामान खातेवाल्यांचं नाही का फुल टाकते आज पाऊस येणार आहे. ते दुसरं प्रेडिक्शन कशावर करते नाही का, घरात लाईट जाते म्हणते हा पाऊस येणार वाटते. गाव डेंजर. गाव तसंच असते पण माहिती ना, तसंच ते लाईट मध्ये पण असते की तसंच. ग्रीन कॅन्डल आली वर जाणार वाटते, खतरनाक वाटते. अरे त्याच्यावर एक व्हिडिओ काढला पाहिजे नाही का, एक जणांनी फुल डोकं लावून नाही का इंडिकेटर लावलेत नाही का, हा मार्केट विल गो अपसाइड. आणि एक जण नाही का एक छोटी ग्रीन कॅन्डल वर जाणार वाटते मला नाही का, कॉल घेतो. असलं एक काहीतरी करायला पाहिजे. बट राहू दे मित्रांनो, आता आम्ही लई दिवसातनं ब्लॉग काढतोय त्यामुळे मला कसं तरी वाटतंय सगळे बघतात तोंडाकडं. पण जाऊ दे, सवय मोडली आहे का नाही, विषय खोल झालाय. तर व्हिडिओत काय सांगायचं होतं, PNL दाखवायचं होतं, ते दाखवलं एंजल वनचं स्विंग ट्रेडिंगचं. ऑप्शन बाईंग परत एकदा बजेटच्या वेळेस करू शकतो. तर ऑप्शन बाईंगचं पण सांगितलं ना आपण, मागच्या वेळेस बाईंग केलं होतं. इलेक्शनचं सगळं दाखवलं, 15,000 प्रॉफिट तुम्हाला दाखवलं मी. आणि स्टॉकमध्ये पण 6,000 निघला होता, म्हणजे तो पण 20% स्टॉक खाली आले होते. तो स्वस्तात घेतले 2 दिवसात झालं होतं ते. आणि आता तेच आहे, आता बजेट आहे 23 तारखेला. आता आपल्या आजीबाई काय सांगतात काय माहित नाही, तर त्यांना बघू काय ते नवीन नियम आणू शकतात बरं का बजेटला. काय सांगता येत नाही, बजेटला बत्ते गुल होते तुम्हाला माहिती आहे. तेच तसं होऊ शकतं, म्हणजे दोन्ही साईडनी बाईंग करायची, मार्केट साईडवेज राहणार, ते पण होऊ शकतं. जाऊ द्या मित्रांनो, यावेळेचं बजेट आहे, हा मोठं बजेट आहे, इंटरिम बजेट नाही, मोठं बजेट आहे. होऊ शकते काय, पण डिके तर होणारच आहे फिक्स. हा डिके होणार आहे. त्यामुळे तुम्ही तिचं भाषण झाल्यावर जास्त ठेवू नका आणि आधी पण ठेवू नका. भाषण चालू होईल ना, हा त्यावेळेस व्हिडिओ बनवू, चालू होईल त्यावेळेसच बनवा. सॉरी बनवाच म्हणतोय, टाका पोझिशन. बाकी काय नाही, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, लई दिवसात व्हिडिओ होते मित्रांनो, प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा, काहीतरी करा. धन्यवाद, तुमचा दिवस शुभ असो.